श्री स्वामी समर्थ। नमस्कार मैत्रिणींनो, स्वामी विचारसार या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। तर स्वामींच्या कृपेने सर्वांचा दिवस, आजचा दिवस जो आहे तो सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आजच्या या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। तर आपला आज मी सुरुवात करत आहे। तर बघा, स्वामींची आज खूप छान अशी मी तुम्हाला सेवा सांगणार आहे। आता तुम्हाला थंबनेलवरून तसं समजलंच असेल की आज आपण व्हिडिओमध्ये नेमकं कोणती सेवा सांगणार आहे ते हो। तर आज आपण नित्यसेवेबद्दल थोडीशी गुरुमाऊलींनी सांगितलेली म्हणजेच दिंडोरी प्रणित केंद्रातील माहिती मी तुमच्याशी शेअर करणार आहे। बघा, या नित्यसेवेने आयुष्य तुमचे सोन्यासारखे होणार आहे। म्हणजेच की जितकी ही सेवा खूप प्रभावी आहे, खूपच प्रभावी आहे, तुमच्यासाठी उपयुक्त अशी ही सेवा आहे। आपल्या आयुष्यामध्ये बरेच अडचणी येत असतात, बरेच संकटे येतात, खूप काही ना काही झालं की आपण प्रत्येक वेळेस आपल्या आयुष्यामध्ये सुखच असेल असं नसतं। कधी सुख तर कधी दुःख असते हे, आणि आपण आयुष्यात सुख दुःख हे कालचक्र नेहमीच आपल्या आयुष्यात फिरत असते। पण यामध्ये आपण जर स्वामी सेवेत असेल, तर आपल्या स्वामींच्या मार्गामध्ये असोल, तर बघा आपल्या आयुष्य हे सर्व दुःख संकटे नक्कीच कमी होऊन दूर होण्यास मदत होते। ती म्हणजे या नित्यसेवेने। बघा, जो कोणी व्यक्ती स्वामी महाराजांची नित्यसेवा करतो, म्हणजेच काय तर स्वामी चरित्रसार अमृतांची पोथी दररोज नित्यसेवा करतो, या त्यांचे आयुष्यात कधीच कोणतेही अडथळे येत नाहीत। आणि समजा आयुष्यात अडथळे आले तर तरी पण ते आपल्यामध्ये म्हणजेच आपल्यामध्ये ती झेपावण्याची क्षमता स्वामी महाराजांमुळेच येते। आणि त्याचबरोबर त्याची तीव्रताही खूप कमी प्रमाणात आपल्यापर्यंत येत असते। कारण स्वामी महाराज ते आपल्यावर जास्तीत जास्त त्याची झळ तीव्रता आपल्यावर येऊ देत नसतात। कारण आपण स्वामी सेवेकरी आहोत। महाराजांची नित्यसेवा आपल्याकडून घडते। स्वामी महाराजांचे नामस्मरण आपल्या मुखातून दररोज होत असते। तर बघा, स्वामींच्या सेवेसाठी म्हणजेच स्वामींची नित्यसेवा कशी करावी, यामध्ये दररोज नित्यसेवा करण्यासाठी काय करावे लागते, तर आता बघूया। खूप जणांना माहीत आहे स्वामी समर्थांची सेवा म्हणजेच स्वामी महाराजांची जी नित्यसेवा आहे ती कशी करायची आहे, तर त्यांना सांगण्याची काही आवश्यकता नाही। पण जे कोण स्वामी सेवेत नवीन असतील तर त्यांनी हा नवीन व्हिडिओ म्हणजे सबस्क्राईब करा। तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, जेणेकरून मी तुम्हाला नवीन असेच व्हिडिओ टाकत असते तर तुम्हालाही माहीत होईल। तर असे माझ्या चॅनलवर मी तुम्हाला सहसा सांगतच असते। तर तुम्ही बघा, आपण आता म्हणजे आपल्याला ताई आणि दादा मी तुम्हाला आज दिंडोरीमधील जे आपले हे आहेत गुरुमाऊली आहेत, तर त्यांनी सांगितलेल्याप्रमाणे मी तुम्हाला आज छोटीशी ही नित्यसेवा आहे ती कशी करायची, काय करायची ते दिंडोरी प्रणित केंद्रानुसार आपण करायचे आहे। तर ही आपल्याला पोथी जी आहे स्वामी चरित्र सार अमृत ही आपल्याला पोथी घ्यावी लागणार आहे। म्हणजेच स्वामी चरित्र सार अमृत ही खूप छोटी पोथी आहे आणि वाचायलाही खूप इझी आहे, मराठीचं आहे, त्यामुळे हे वाचायला अतिशय सोपी आहे, कोणीही वाचू शकते।
तर तुम्हीही अशी नित्यसेवा करायची आहे. तर तुम्हाला दररोज स्वामींची सेवा म्हणजे आपण स्वामी महाराजांची जे काही पारायण पुढे चालून करत आहोत किंवा गुरुचरित्राचे पारायण करत आहोत, त्यासाठी बेसिक पाया म्हणजे ही नित्यसेवा आहे. ज्यावेळे तुम्ही नित्यसेवा दररोज तुम्ही करता, दररोज 3 अध्याय असे वाचता, त्यावेळेला तुमचे 7 दिवसात एक पारायण होत असते. तर हे 21 अध्याय पूर्ण होतात आणि स्वामी चरित्र सारामृत हे एक पारायण तुमच्याकडून होते. तर आणि आधी आपण नित्यसेवा सुरुवात करतो. तुम्हाला ना पुढच्या सेवेचे करायला काही अडचण येणार नाही किंवा अवघडही जाणार नाही. तुम्ही गुरुचरित्र पारायण, स्वामी चरित्र पारायण रेग्युलर करू शकतात. आता तुम्ही काय करायचे आहे? सगळ्यात आधी आपण सगळी काही कामे आपल्या आवडीने आवरून घ्यायच्या आहेत. देवपूजा झाल्या तुम्ही नित्यसेवा करून घ्यायची आहे. जर तुम्हाला सायंकाळीच्या दिवे लागण्याच्या टायमिंगच्या वेळेस करायचे असेल त्यावेळीही तुम्ही करू शकता. शक्यतो किंवा समजा तुम्हाला दुपारी जर करायचं असेल त्यावेळी सुद्धा करू शकता. फक्त 12 ते 12:30 या दरम्यान आपण पूजा करायची नाही, कारण हा टायमिंग जो आहे तो आपल्या दत्त महाराजांचा हा जो टायमिंग आहे तो त्यांच्या भिक्षेचा आहे, म्हणजे ते भिक्षेसाठी जात असतात. मग ह्या वेळेला आपण हा छोटासा 12 ते 12:30 एवढाच आपण टायमिंग सोडून तुम्ही दिवसभरात कधीही तुम्ही पोथी वाचू शकता. तर आपण बघा, आता ही पोथी ठेवण्यासाठी आपण एक छोटासा पाट घ्यायचा आहे. तर त्या पाटावर आपण ही पोथी मांडून व्यवस्थित क्रमशः 3 अध्याय वाचायचे आहेत. पण ह्याच्या आधी आपण एक म्हणजे हे नित्यसेवा जे करतो त्याच्या आधी आपण स्वामी स्तवन हे वाचायचं आहे. कारण का तर कोणतीही स्वामींची सेवा करायची असेल त्याच्या आधी आपल्याला स्वामी स्तवन वाचणे हे गरजेचं असते. तर स्वामी स्तवन म्हणजे काय असते, तर आपण स्वामींशी म्हणजे सर्व आपल्याकडून जे काही पाप होत आहे तर हे त्याच्यासाठी राहते. मग तुम्ही हे स्वामी स्तवन जे आहे ते वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर स्वामी समर्थांची एक माळ वाचून घ्यायची आहे. ही एक माळ करायची आहे. त्यानंतर आपण शक्यतो त्यामुळेच थोडंसं नाश्ता तुम्हाला नित्यसेवा करायची आहे. नाश्ता तुम्ही थोडासा घेऊ शकता किंवा तुम्ही काहीच न खायच्या आधी जर केलं तर अतिशय उत्तम. पण आपण एवढं लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला आळस जांभळी येणार नाही एवढी आपण आधी त्याच्या हे करून घ्यायचं आहे. म्हणजे आपण ज्या वेळेला पूजेला बसणार आहोत, म्हणजे आपल्याला हे आता पारायण वगैरे करायचं असेल किंवा तुम्हाला नित्यसेवा करायची असेल तर स्वच्छ हातपाय धुवून बसायचं आहे, जेणेकरून आपल्याला जांभळ्या वगैरे येणार नाहीत. शक्यतो आपण 11 माळी करायच्या आहेत. जर तुम्हाला 11 माळी शक्य नसेल तर तुम्ही एकही माळ केली तरी चालेल, पण शक्यतो 11 माळी केले तर अतिशय उत्तम. कारण 11 ज्या माळी आहेत ह्या विशेष म्हणजे 11 माळी असतात. तर ह्या माळी कशासाठी असतात हे मला सांगायची गरज नाही. जर तुम्हाला हे पाहिजेच असेल माहिती तर तसं मला तुम्ही कमेंट करून सांगा, मी तुम्हाला तसा नवीन व्हिडिओ बनवून देईन. आणि बघा, तुम्हाला रोज म्हणजे अध्याय वाचायचे आहेत. तर अध्याय कसे वाचायचे आहेत? पहिला अध्याय, दुसरा अध्याय आणि तिसरा अध्याय असे तुम्हाला 3 अध्याय करायचे आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला 4था अध्याय, 5वा अध्याय, 6वा अध्याय असं आपण क्रमशः पुढे जात जायचं आहे. हे तुमचं 7 दिवसामध्ये एक पारायण होऊन जाते. आपल्याला ही साधी सोपी एकदम पद्धत आहे. ही अशी रोज आपल्याला नित्यसेवेमध्ये खंड न पाडता, आता तुम्हाला धार्मिक म्हणजे आता स्त्रियांना अडचणी असतात तर त्यांच्या अडचणी आपण त्या दिवसाचे 5 दिवस आपण सोडून
आपण नंतर पूजा करू शकतो, म्हणजे हे आपण वाचू शकतो. फक्त मानसिक धर्म किंवा विटाळ वगैरे असेल किंवा तुम्हाला आता सुतक वगैरे असेल तर त्या दिवशी ही सेवा करायची नसते. आपली ज्याप्रमाणे आपण देवपूजा वगैरे करतो त्याचप्रमाणे आपण ह्या पूजा करायच्या, म्हणजे हे आपण नित्यसेवा करायच्या आहे. तर तुम्ही ह्या नित्यसेवा जर केल्या, आता एखाद्या इतके अनुभव आहेत की खूपच अनुभव आहेत लोकांना. मलाही अनुभव आलेला आहे. पहिल्या वेळेस तसं होते की आपल्याला पूजा करू वाटत नाही किंवा आपण जे आता वाचन करतो आहोत तर हे अध्याय वाचायला सुद्धा नको वाटते, मूड वगैरे जातो किंवा आळस येतो, जांभळ्या येतो. पण ही आपली परीक्षा आहे. आपण हे आपण महत्त्वाचं लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर तुम्ही पंचयज्ञ, पंचमहायज्ञ हे सुद्धा तुम्ही नित्यसेवेत केले तरी चालते. तुम्हाला 9 अर्णव मंत्राची 1 माळ करायची आहे, गायत्री मंत्राची 1 माळ करायची आहे, तसेच एक वेळेस कालभैरव अष्टक हे तुम्हाला देखील म्हणायचे आहे. तर आपण हे एक वेळेस तुम्ही दररोज नित्यसेवा करायचं आहे. बघा ताईंनी, आता नित्यसेवेबरोबर तुम्हाला पितरांची सेवा करणं तितकंच महत्त्वाची आहे. कारण आपली कुलदेवता सुद्धा सेवा करणं तितकंच महत्त्वाची असते. ज्यावेळी आपले कुलदेवता कुलदेवी आपण सेवा करतो त्यावेळी आपल्याला तेही फळ मिळत असते. मग त्यामुळेच हे काही जे तुम्हाला काही सेवा सांगितल्या आहेत तर त्या दररोज नित्यसेवा या तुम्हाला पुस्तकामध्ये मिळेल. आणि आयुष्यामधल्या मोठमोठे जे कोडे आहे ते सुटण्यास तुम्हाला मदत होईल. आणि आयुष्य जे सोन्यासारखे झाल्याशिवाय राहणार नाही. करोडो लोकांना या सेवेचा अनुभव आलेला आहे. जर तुम्हाला दररोज नित्यसेवा हे सगळी काही सेवा करत आहेत, त्याचे छान अनुभव आलेले आहेत. जीवनात असंख्य अडचणी संकटे यातून मुक्तता झालेली आहे. त्यामुळे घरातील जे पॉझिटिव्ह एनर्जीचं वातावरण आहे ते अधिक प्रमाणात होते. आणि पैशाचे जे काही प्रश्न आहेत, सुख शांती समृद्धी असे हे येतच राहते. हा अनुभव आलेला आहे, बऱ्याच लोकांना अनुभव आलेला आहे. तर सोन्याचे दिवस येणे म्हणजेच येण्यापूर्वी तुमच्या आयुष्यात सोनं होणार इतकी सेवा ही प्रभावी आहे. तर आवर्जून ही नक्की करून बघा, तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. अशीच स्वामी समर्थांची कृपा तुमच्या सर्वांवर राहो, अशीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. तर तुम्ही असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. जी काही सेवा झालेली आहे ती महाराजांच्या चरणी अर्पण करून मी आता माझा इथेच व्हिडिओ थांबवत आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.